नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये जी पेसा संदर्भात केस सुरू आहे, सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर हिचे सध्याचे स्टेटस पेंडिंग आहे. पण मित्रांनो, आपण जर कालचा पेपर बघितला असेल तर पेपरमध्ये काय दिलेलं आहे, पेसा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करा, अशा पद्धतीची एक बातमी कालच्या एकमत पेपरमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. तर ही बातमी समजून घेऊया. महसूल विभाग, वन विभाग आणि कृषी विभागाला जमले तर तुम्हाला का नाही जमणार? इतर विभाग पेसा क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांचे परीक्षा घेऊ शकतात, तर ग्रामविकास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कालमुर्गे यांनी केलेला आहे. मित्रांनो, आपण बघितले असेल की महसूल विभागामधील तलाठी या पदाची पेसा संवर्गातील परीक्षा सुद्धा झालेली आहे. तसेच वन विभाग आणि कृषी विभागानेही ही परीक्षा घेतलेली आहे. पण सध्या जी जिल्हा परिषदेची ग्रामसेवक, आरोग्य सेवक या परीक्षा झाल्या, या फक्त ज्या नॉन पेसा डिस्ट्रिक्ट आहेत त्या जिल्ह्यामधीलच या परीक्षा झालेल्या आहेत. मग पुढील लवकरच आपल्याला परीक्षेची तारीख बघायला मिळेल का? तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचे आदेश आल्याशिवाय किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जी पेसा संदर्भात केस सुरू आहे ती आपण बघू शकता इथे, ती सध्या पेंडिंग आहे. पुढची तारीख काय दिलेली आहे आपल्याला, तर या ठिकाणी आपण बघू शकता 5 ऑगस्ट 2024 ही कम्प्युटर जनरेटेड तारीख आहे. आपण या संदर्भात एक RTI फाईल केली होती, पण त्यामध्ये आपल्याला पेसा केसच्या अनुषंगाने कुठलीही माहिती मिळालेली नाही. मग आपण यापुढे काय करायचे आहे, आपल्याला जर परीक्षेच्या तारखा या पुढील 8 दिवसामध्ये जर बघायला नाही मिळाल्या तर आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काहीतरी करायला हवे. तर त्यासाठी आपण एक गुगल फॉर्म तयार केलेला आहे. तो आपल्याला लवकरच टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. तो फॉर्म भरून द्यायचा आहे. त्या फॉर्म मध्ये आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे, आपला जिल्हा टाकायचा आहे आणि आपण ही संपूर्ण जी माहिती आहे ती विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना ही माहिती देणार आहोत आणि त्यांच्याद्वारे राज्यपालांकडे आपण अप्रोच करणार आहोत. म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा गुगल फॉर्म भरायचा आहे, म्हणजे आपल्याला एकी दाखवता येईल आणि एकीशिवाय काही होणार नाही. जोपर्यंत आपली युनिटी होणार नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकणार नाही. मित्रांनो, पेसा संदर्भात आपण बघितले असेल इतर कुठल्याही चॅनलवर कोणीही आवाज उठवलेला नाहीये. आपण एकटे असे आहोत. ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलद्वारे आपण सारखे यावर व्हिडिओ असो, RTI असो, अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना सपोर्ट करत आहोत. त्यामुळे मित्रांनो, आपणही ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलला सपोर्ट करायलाच हवा आणि आपली एकी दाखवायला हवी. त्यासाठी मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल जॉईन करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पुढील प्रक्रिया आपण टेलिग्राम चॅनलवरच करणार आहोत. धन्यवाद.